अमोल प्रसाद कालेकर यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. मी अमोल मोरकर यांना विनंती करतोय, आपण प्रसादजी कालेकर यांचं स्वागत करायचं आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रसाद कालेकर यांचं स्वागत करताना त्यानंतर अमोलजी मोरकर यांना विनंती करतोय, संजयजी कोसबे यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. खास मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेत. क्रिकेट कबड्डीची आवड आणि कबड्डीचे कोच सुद्धा आहेत संजयजी कोसबे, यांचा सत्कार करतील अमोल मोरकर. त्याला दोन्ही संघांना विनंती आहे, एकविरा आणि जय भवानी भट्टीचा माळ आणि एकविरा दोन्ही संघांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला, जय भवानी भट्टीचा माळ विरुद्ध एकविरा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगेल तो श्री गणेश क्रीडा मंडळ विरुद्ध अमर सोमजाई. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. गणेशाळी विरुद्ध अमर सोमजाई दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांचं आगमन झालंय. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांचे कर्णधार प्रज्योत आणि रिद्धांकने टॉस जिंकलाय, म्हणजे एकविराने संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मैदान स्वीकारलंय. चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते जय भवानी भट्टीचा माळ या संघाला. जे आपल्या संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी कृपया ग्रीन नेटवर येऊन बसायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. लाईनमन आपापली जागा सांभाळायची. लाईनमन दोन्ही संघांच्या पाठीमागचे लाईनमन आपण लक्ष ठेवायचं आहे आणि उभं राहायचं आहे. खुर्ची ही कोचला दिलेली आहे. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो जय भवानी भट्टीचा माळ संघाचा यशच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती एकविराच्या अंगणात. पाहूया पहिली चढाई आणि सुंदर पकड पाहायला मिळते. एकविरा संघाकडून पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय एकविरा क्रीडा मंडळ.
त्याला प्रत्युत्तर रुणाल दवटे त्याच्या समोर आहे. तो 6चा डिपेंड, 6 विरुद्ध 1 अशी लढत. छान सुंदर हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न आणि सुंदर पकड. दोन्ही संघाने आपलं खातं ओपन केले डिपेंडच्या जोरावर. त्यांना प्रत्युत्तर प्रज्योत स्वतः कर्णधार. 6 विरुद्ध 1. बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. एक अनुभवी असा खेळाडू परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर रिद्धांक स्वतः कर्णधार. सोबत संघात दिसत नाहीये. सध्या कोचची भूमिका पार पाडतोय तो सुबोध. रिद्धांक संत गतीने खेळ करतो. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर वैभव. 13 नंबरची जर्सी परिधान केलेला वैभव. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. वैभवने आपलं खातं ओपन केले. संघाला 1 गुण मिळवून दिलाय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पवार. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला पवार. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा. मागच्या चढाईत ज्यांनी 1 गुण मिळवला होता असा खेळाडू. पाच विरुद्ध 1 अशी लढत. उंच मजबूत बांधा असलेला खेळाडू. संत गतीने खेळ करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पवार. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. आणि सुंदर पकड. गुण मिळतोय तो जयभवानी भट्टीचा माळ संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश. यशच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया संत गतीने खेळ करतोय. टाइम अप घेतलाय तो एकविरा संघाने. लाईनमन पाणी पुरवायचं आहे. थोडासा मार्गदर्शन कोचचा पाहूया. चढत जातोय तो पुन्हा एकदा रिद्धांक. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत. आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देईल का पाहूया. छान सुंदर प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु तितकंच सुंदर डिपेंडचं काम पाहायला मिळतोय. प्रज्योत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 13 नंबरची जर्सी परिधान केलेला वैभव. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने. जर का या चढाईत गुण मिळाला नाही तर रायडर बाद होईल. परंतु सुंदर चढाई. पाहूया किती गुण मिळतील. 2 गुणांची कमाई केली वैभवने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर सुमित महाडिक. पाहूया आपल्या संघाला ऑल आउट पासून वाचवेल का. सुंदर पकड. ऑल आउट होतोय तो एकविरा संघ. कबड्डीत ऑल आउट म्हणजे ऑल इन असा होतो.
एक लोणाचा मोजा एकविरा क्रीडा मंडळावर होतोय. कमबॅक करावा लागेल तो एकविरा क्रीडा मंडळाला. चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगेल तो अमर सोमजाई विरुद्ध श्री गणेश. या दोन संघांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चढार जात आहे तो यश. यशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. कमबॅक करावा लागेल तो एकविरा संघाला. पाहूया यश संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रिद्धांग. सात विरुद्ध 1 अशी लढत. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. प्रयत्न करावा लागेल तो रिद्धांगला. छान सुंदर लाद मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न, परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर स्वतः कर्णधार प्रज्योत. प्रज्योत सुंदर चढाई लात मारून गडीपात करण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रुणाल. रुणाल पाहूया आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश. सहा विरुद्ध 1 अशी लढत आहे. यश संत गतीने खेळ करतोय आणि सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक आहे. एकविरा ज्यांनी या सामन्याचा पहिला गुण कमवला होता, परंतु त्यानंतर सुंदर खेळाच्या जोरावर जयभवानी भट्टीचा माळ हा संघ 10 गुण म्हणजे 9 गुणाची आघाडी ही जयभवानी भट्टीचा माळ या संघाकडे आहे. याची एकविरा संघाने नोंद घ्यायची आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना श्री गणेश गणेशाळी विरुद्ध अमर सोमजाई. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चढा जातोय तो रितांग. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. प्रयत्न करावा लागेल तो रिद्धांगला. छान सुंदर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश. यशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. संत गतीने खेळ करतोय यश. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रिद्धांग, ज्याने मागच्या साडीत आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिला होता असा खेळाडू. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. चंचल चलाकाशी चढाई, परंतु आता मात्र सुंदर पक्कड होते ती भट्टी जमाळे संघाकडून. त्यांना प्रत्युत्तर प्रज्योत. 6 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण ऑन आहे.
संथ गतीने खेळ करताना जय भवानी संघ, कारण का एक लोणाचा बोजा प्रतिस्पर्धी संघावर आहे, त्यामुळे कोणतीही रिस्क घेत नाही आहेत. सामना संपाला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. घडी मारल्याचा दावा करतोय आणि यशस्वी होतोय. 1 गुण मिळतोय तो नेमाडे याला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा वैभव. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढत गेलाय. हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न, बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. डू ऑर डायची चढाई आहे. जर का गुण मिळाले नाही तर स्वतः रायडर बाद होईल, परंतु प्रयत्न करताना दिसतोय तो वैभव. आणि सुंदर पकड, बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा नेमाडे. 5 विरुद्ध 1 अशी लढत आणि सुंदर पकड पाहायला मिळते जय भवानी संघाकडून. 1 गुणाची कमाई केले. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश. सामना संपाला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. चढर गेले तो यश. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. रिकामे असता प्रथम बुद्धाकल टाइम अप घेतलाय तो. एकविरा क्रीडा मंडळाने संघात मला वाटतं थोडासा बदल होईल. एक युवा खेळाडूला संधी मिळाली. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती पवारेची. चलचलक चपळ अशी चढाई. छान सुंदर लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. गुण मिळेल का पाहूया. परंतु रिकामे असता प्रथम दाखल, त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा यश. यांच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतात असा हा खेळाडू. सामना संपाला शेवटचे 3 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. संत गतीने खेळ करतोय यश. रिकामे असता प्रथम दाखल, त्यांना प्रत्युत्तर. ओम 9 नंबरची जर्सी परिधान केलेला युवा खेळाडू आहे ओम. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. टो टच करण्याचा प्रयत्न, परंतु रिकामे असता प्रथम दाखल. टाइम अप घेतलाय तो जय भवानी भट्टीचा माळ संघाने. संघात थोडासा बदल, बंटीला आतमध्ये घेतलंय. चढाईसाठी जातोय तो बंटी. त्याचप्रमाणे प्रवीणजी शिरकर यांचं सुद्धा आगमन झाले. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुंदर चढाई, बंटी आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सामना संपाला शेवटची 2 मिनिटे जाहीर केलेत पंचाने. गुण चढत गेलाय तो ओम. त्याचप्रमाणे ओमकारजी दातार यांचं सुद्धा आगमन झाले. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुंदर प्रयत्न ओम याचा, परंतु अपयशी ठरतोय. गुण मिळते तो जय भवानी संघाला, त्यांना प्रत्युत्तर. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू ओमकारजी दातार यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. संत गतीने खेळ करतोय तो 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. रिकामे असता आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो जय भवानी संघाने.
चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना अमर सोमजाई विरुद्ध श्री गणेश गणेशाळी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चढायला जात आहे तो पवार. छान सुंदर चढाई, टोटच करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु नजरहाटी दुर्घटना घटी असा प्रकार पाहायला मिळाला. थोडंसं लक्ष विचलित झालं आणि त्याचा फायदा बंटीने घेतला. 1 गुण मिळवून दिला आपल्या संघाला. त्यांना प्रत्युत्तर एक युवा खेळाडू सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया, सुंदर चढाई पाहायला मिळते एक युवा खेळाडूची आपल्या संघासाठी. सुंदर चढाई, परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रुणाल. सामना संपलाय, जाहीर केलाय पंचाने. विजय मिळवतो या सामन्यात तो जय भवानी भट्टीचा माळ हा संघ. आणि या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल जय भवानी भट्टीचा माळ संघाचे हार्दिक आभार. विनंती करतोय प्रसाद कालेकर यांना की आपण या स्पर्धेचं ज्या संघाने सहभाग घेतलाय त्या संघाला सहभाग चिन्ह द्यायचं आहे एकविरा मंडळाला. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल एक आठवण म्हणून सहभाग चिन्ह एकविरा क्रीडा मंडळाला.